नमस्कार, आपण पाहत आहात विश्वात्मक लोकस्वामी वार्ता न्यूज। नमस्कार, मी कुमारी प्रियांका लोणे, हिंदू जनजागृती समिती मराठवाडा संघटक। बांधवांनो, महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ अहिल्याबाई होळकर यांच्या पराक्रमाने, स्त्रियांच्या सन्मानाच्या परंपरेने घडलेली भूमी आहे। परंतु याच महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये जिओ हॉटस्टार वरती एंगेज 2 नावाचा एक अत्यंत अश्लील शो प्रसारित केला जात आहे। जिया शंकर, एल्विश यादव सारखे यूथ आयकॉन म्हणून ओळखले जाणारे जे लोक आहेत ते या शोचे होस्ट आहेत आणि या शो मधून अक्षरशः अश्लीलतेचा नंगा नाच प्रदर्शित केला जातोय। या शोचे काही भाग जर तुम्ही बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की लॅप डान्स टास्क असेल, मड टास्क, आईस क्यूब टास्क अशा सारखे अत्यंत हीन दर्जाचे प्रकार यामध्ये स्पर्धकांकडून करवून घेतले जात आहेत। एक उदाहरण जर तुम्ही पाहिलं तर एका पुरुष स्पर्धकाला त्याच्या स्त्री जोडीदाराचा टी शर्ट हाताचा वापर न करता तोंडाने काढायला लावणं, तिला जाऊन खेटणं असेल, तिला सार्वजनिकरित्या हाताच्या स्पर्शाने आंघोळ घालणं, असे अत्यंत वाईट प्रकार या शोच्या माध्यमातून प्रसारित केले जात आहेत। खरं तर भारतीय दंड संहिता 294 असेल, 292 असेल, भारतीय न्याय संहिता यानुसार सुद्धा हे असे कार्यक्रम प्रदर्शित करणं हा गुन्हा आहे आणि या कायदे जे कलम दिलेले आहे त्याचं सरळ सरळ उल्लंघन या शोच्या माध्यमातून होतंय। आपल्याकडे जो आयटी ऍक्ट आहे त्या आयटी ऍक्टच्या कलम 67 अन्वये सुद्धा अशा प्रकारच्या अश्लीलता पसरवणाऱ्या शोचं इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसारण करणं हा तर अजामीनपात्र गुन्हा आहे आणि तरी सुद्धा या शोचं स्ट्रीमिंग आपल्या महाराष्ट्रात होतंय। आणि म्हणूनच माझी महाराष्ट्र सरकारला अत्यंत कळकळीची विनंती आहे की असे स्त्रियांच्या सन्मानाला हात घालणारे अश्लील शो याचं प्रसारण आमच्या महाराष्ट्रात कुठेही व्हायला नको। या शोचे जे निर्माते आहेत, दिग्दर्शक आहेत, या शोचे जे होस्ट आहेत त्या सर्वांवरती अश्लीलता करायला भाग पाडणं आणि अश्लीलता पसरवणं या संदर्भात त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे। जोपर्यंत या शो मधील आक्षेपार्ह भाग वगळले जात नाही, काढले जात नाही, तोपर्यंत महाराष्ट्र सरकारने याच्यावरती संपूर्ण महाराष्ट्रात बंदी घालावी। केवळ एवढंच नाही तर या संदर्भात एक पत्र केंद्र सरकारलाही पाठवावं आणि संपूर्ण भारतातच या अश्लीलतेचा प्रसार करणाऱ्या शोवरती बंदी घालण्याची मागणी करावी। कारण बांधवांनो, हा केवळ एका शोचा प्रश्न नाहीये, हा प्रश्न आहे स्त्रियांच्या सन्मानाचा। जर स्त्रियांच्या सन्मानाला अशा पद्धतीने हात घातला जात असेल तर ते आम्ही कदापिही सहन करणार नाही आणि शासनही ते सहन करणार नाही याची आम्हाला निश्चिती आहे।